हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। विश किंडल मिळालं का तुला? हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल, साधकांसाठी मार्गदर्शक, परमपूज्य भक्ती विकास महाराज यांच्याद्वारे लिहिलेले हे छोटस पुस्तक आपण वाचत आहोत। आज आपला 10वा सेशन आहे। काल मी 10 म्हणालो पण ऍक्च्युली 9वा होता। तर आज आपण वाचणार आहोत भक्तांची संगत आणि 4 नियम पाळणे। जप बेसिक नवीन भक्तांसाठी, जे हे वाचत आहेत त्यांनी निदान 1 माळा जप तरी सुरू केली पाहिजे। त्यानंतर येते ते 4 नियम। काल आपण वाचलं, प्रगत भक्तांकडून, शुद्ध भक्तांकडून श्रवण करणे, ग्रंथांचं अध्ययन करणे, फिलॉसॉफी तत्वज्ञान समजून घेणे। ठीक आहे, आपल्याला लिहिता वाचता येत नसेल तरी आपण श्रवण तरी केलं पाहिजे निदान ग्रंथांचं। लेक्चर्स प्रवचन तर ऐकलेच पाहिजे, परंतु ग्रंथ वाचन देखील श्रवण केलं पाहिजे। कारण फिलॉसॉफी ज्याला आपण तत्वज्ञान म्हणतो, आपलं सगळं ज्ञान हे तत्वज्ञानावरती आधारित असलं पाहिजे। उगी कोणीतरी सांगते म्हणून करायचं नाही आपण। तर आता पुढचा याचे सेक्शन आहेत भक्तांची संग आणि 4 नियम पाळणे, हे आपण आज वाचणार आहोत। शास्त्रांमध्ये भक्तांच्या संगतीचा महिमा वारंवार वर्णन केला आहे। साधू संघ हे भक्तीचे मूळ आहे, भक्तीच्या अस्तित्वाचे व विकासाचेही कारण आहे। साधूंमुळेच आपण भक्ती मार्गावरती येतो, अध्यात्माच्या मार्गावरती येतो। साधूंशीच आपण संग केला पाहिजे। श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, कृष्ण भक्ती जन्म मूल हाय साधु संग, कृष्ण प्रेम जन्मेते हो पुन्हा मुख्य अंग। साधूंचा संघ हाच कृष्ण भक्तीच्या उद्गमाचे म्हणजे सुरू करण्याचे मूळ कारण आहे। तसेच सुप्त अशा कृष्ण प्रेमाचा उदय झाल्यानंतरही साधू संघ हेच मुख्य भक्तीचे अंग आहे। भक्तीचे 9 स्टेजेस। पहिली स्टेज कुठली असते? श्रद्धा। कुठलीही गोष्ट, भक्तीच काय, कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा असली पाहिजे। मग श्रद्धा असल्यानंतर आपण त्या कार्यामध्ये जे लोक आहेत त्यांचा संग केला पाहिजे, त्याला म्हटलं जातं साधू संघ। सेकंड स्टेज। थर्ड स्टेज, त्या साधूंच्या संघामध्ये भजन, कीर्तन, साधना, वाचन, श्रवण या गोष्टी करणे, सेवा करणे, त्याला म्हटलं जातं भजन क्रिया। आणि या भजन क्रियातून मग आपण शुद्ध होतो, ती आपली 4थी स्टेज असते, त्याला म्हणतात अनर्थ निवृत्ती। आपल्या मनामधले, हृदयातले सगळे अनर्थ, क्लेश, कल्मश निघून जातात। आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने आपली भक्ती सुरू होते, त्याला म्हटलं जातं 5वी स्टेज असते रुची ना, निष्ठा। निष्ठा, त्यानंतर आसक्ती, रुची, भाव आणि मग प्रेम। प्रेम हा शेवटचा स्टेज असतो। प्रेम म्हणजे काय असतं हे समजण्यासाठीच आपण हे सगळं करतोय। तर ह्या आता जो आपण श्लोक वाचला त्याचा अर्थ असा आहे की भक्तीची सुरुवात ही साधू संघाने होते, आणि तुम्ही जरी 5व्या स्टेजला, भाव भक्तीच्या स्टेजला जरी गेला तरी साधू संघ हा लागतोच। तरी शुद्ध भक्त झालो तरी साधू संघ हा लागतोच। विशेष करून जोपर्यंत आपण या भौतिक जगामध्ये आहे, आपल्याला सेवा ही साधूंचीच करायची आहे। भगवंत हे आपल्याला शुद्ध भक्ताच्या स्वरूपातच दिसणार आहे।
एक विग्रहाच्या स्वरूपात आणि शुद्ध भक्तांच्या स्वरूपात. भक्तांची संग करण्याच्या प्रमुख 2 विधी आहेत. त्यांच्याकडून श्रवण करणे आणि त्यांची सेवा करणे. याला म्हटलं जातं संग घेणे. श्रवण करणे आणि सेवा करणे. आणि एका ठराविक स्टेज नंतर आपण देखील संग द्यायला सुरू केलं पाहिजे. जे नवोदित भक्त असतात किंवा ज्यांना भक्तीमधलं काहीच माहिती नाहीये त्यांना आपण आपला संग दिला पाहिजे. बऱ्याच जणांना ही गोष्ट कळत नाही, संग दिला पाहिजे म्हणजे काय. आपल्याला कृत्रिमरित्या मेकॅनिकली असं सांगितलंय की पुस्तक वितरण केलं पाहिजे, प्रत्येकाला जाऊन जप करायला सांगितलं पाहिजे, भगवंतांची महिमा सांगितली पाहिजे. येस, या गोष्टी केल्या पाहिजेत, परंतु या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून 30 लोक ऐकणार जेव्हा तुमच्या स्वच्छ शुद्ध हृदयाकडे ते आकर्षित होणार. त्यामुळे आपलं मध्ये सद्गुण आले पाहिजेत, अनर्थ गेले पाहिजेत, सद्गुण आले पाहिजेत. आपण सदाचारी सद्गुणी झालं पाहिजे. जे भगवद्गीतेमध्ये भक्ताचे 26 गुण दिलेले आहेत ते सगळे गुण आपल्यामध्ये आपण एक्झिबिट केले पाहिजेत. काय म्हणतात, एक्झिबिट करायला, दाखवले पाहिजेत. आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती पाहतो की या व्यक्तीच्या मनामध्ये हृदयामध्ये काहीही अनर्थ नाही, मुळात म्हणजे कपट नाही, मग तो आपल्याकडे आकर्षित होतो. मग आपण त्याला सांगू शकतो भक्तीबद्दल, भगवंतांबद्दल. तर ही 2 कामं असतात, श्रवण करणे आणि सेवा करणे. आणि जोपर्यंत आपले हे अनर्थ अशा प्रकारे जात नाही बहुतांश, तोपर्यंत आपण दुसऱ्याला संग देण्याऐवजी संग घ्यायचा जास्त प्रयत्न करायचा. इथे आपल्या अनर्थावरती आपण कमी काम करतो आणि याच्याकडे जास्त लक्ष देतो. पूजा अर्चना करणे, पुस्तक वितरण करणे, यस, हे करायचं आहे, यातूनच शुद्धी होते, परंतु आपल्या अनर्थावरती देखील आपण काम केलं पाहिजे. जेव्हा आपण रस्त्यावरती जाऊन दुसऱ्याला सांगतो भगवद्गीता घ्या, भगवद्गीता वाचा, तेव्हा आपल्याला त्यातले 4 श्लोक माहिती असले पाहिजे. श्लोक जरी माहिती नसले तरी त्याचं सारांश माहिती असलं पाहिजे, ते सांगता आलं पाहिजे. त्यामुळे पहिली गोष्ट आपण साधुसंग करायचा, संग द्यायचं नंतर. इस्कॉन केंद्रांमध्ये आणि त्या जवळ राहणाऱ्या भक्तांना या दोन्हीचा लाभ सहज साध्य आहे. कृष्ण भावना जोपासण्यासाठी गंभीर असणाऱ्या भक्तांची संगत नेहमीच करावी. कृष्ण भावना जोपासण्यासाठी गंभीर असणाऱ्या भक्तांची संगत नेहमी करावी. गंभीर असणाऱ्या म्हणजे काय, जो भक्तीमध्ये सिरियस आहे त्याच्या मागे आपण लागलं पाहिजे, त्याचा संग आपण घेतला पाहिजे किंवा तिचा संग घेतला पाहिजे. हे देखील कॉमन सेन्स आहे. बघा, तुम्हाला मी नेहमी हे उदाहरण देतो, तुम्हाला ऐकून हे बोर झालं असेल, नवीन भक्तांसाठी. तुम्हाला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही क्रिकेट क्लब जॉईन करता, परंतु तिथे गेल्यानंतर जो चांगला खेळतो त्याच्याशी आपण जास्त लगत केली पाहिजे, त्याच्याकडून शिकलं पाहिजे. तसं जे भक्त गंभीर आहेत, सिरियस आहेत, भगवद्गीता भागवतम च्या उपदेशांप्रमाणे आदेशांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचा आपण जास्तीत जास्त संग करायचा, कारण आपल्याला पण तेच शिकायचंय. आणि हे जर आपण केलं नाही तर मग आपली पण प्रगती होत नाही आणि बऱ्याच केसेसमध्ये दुर्गती व्हायची चान्सेस असतात. म्हणून काल पण मी म्हणालो की सगळ्या नवीन भक्तांनी उपदेशामृत हे वाचन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. मी लिंक पाठवलेला आहे, पाहिजे तर तुम्ही रेकॉर्डिंग वाचा, ऐका. उपदेशामृतच्या 4थ्या श्लोकामध्ये श्रील रूप गोस्वामी सांगतात की भक्तांमध्ये प्रेमाचं आदान प्रदान किंवा संबंध कसा असला पाहिजे. परंतु 5व्या श्लोकामध्ये सांगतात की भक्तांचे पण 3 प्रकार असतात. प्रभुपाद त्याच्यामध्ये अजून एक ऍड करतात, 4 प्रकार असतात. एक सुरुवातीचा कनिष्ठ अधिकारी, एक मध्यम भक्तीमध्ये वर आलेला मध्यम अधिकारी, आणि एक उत्तम अधिकारी शुद्ध भक्त, आणि 4था असतो तो खाली सहजिया, प्राकृत सहजिया. त्याला भक्तीमध्ये इंटरेस्ट नाही, परंतु भक्तीचा भक्त तो ढोंग करतो. या 4घांशी पण आपण कसा संग केला पाहिजे तिथे रूप गोस्वामी आणि श्रील प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात. प्रत्येकाशी सेम संग नाही करायचा. आपल्याला हे चुकीचं शिकवलं जातं ऍक्च्युली.
की सगळे भक्त समान असतात, कंठी घातली, तिलक लावला की सगळे समान, सगळ्यांना समान आपण संघ घेतला पाहिजे, सगळ्यांना समान बघितलं पाहिजे, सगळ्यांच्या प्रती समभाव ठेवला पाहिजे. येस, परंतु संघ आपण कनिष्ठ असलो तर आपण मध्यम अधिकारीचा संघ घेतला पाहिजे, मध्यम असलो उत्तम अधिकारीचा संघ घेतला पाहिजे, कारण आपल्याला त्या स्टेजला जायचंय. कॉमन सेन्स आहे. त्यामुळे मग आपल्याला हे थोडंफार मतभेद करता पण आलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला शिकवलं जातं की हा मतभेद केला नसला पाहिजे. रूप गोस्वामी स्वतः सांगतात उपदेशामृतमध्ये हा मतभेद केला पाहिजे म्हणून. प्रभुपाद स्वतः सांगतात हा मतभेद केला पाहिजे. त्यात काही चुकीचं नाहीये. आपण काही कुठलं पाप कर्म करत नाहीये किंवा कोणाचा द्वेष पण करत नाहीये. मला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, त्यामुळे जो प्रगत भक्त आहे, जो शास्त्र सिरियसली घेतो, त्याच्याबरोबर मी जास्त वेळ घालवले, त्याच्याबरोबर मी सेवा केली, त्यांना सेवेमध्ये मदत केली, तर माझी प्रगती फास्ट होईल. सिंपल लॉजिक आहे त्याच्या मागे. आणि हे जर आपण अशा प्रकारचं मतभेद करायला शिकलं नाही आणि आपण जनरली कुणाचाही संघ करायला लागलो, तर मग आपण शास्त्राची अवहेलना करायला लागतो. हळूहळू शास्त्रातलं आपण पण ऐकायला तयार होत नाही. कारण एखादे भक्त असे असतात की जे 15, 20, 25 वर्ष झालं आहेत, परंतु स्वतःचं हॉटेल चालवतात, काहीतरी उग्र कर्म करतात. मग आपल्याला पण ते नॉर्मल वाटायला लागतं. मग त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्याला पण वाटतं की आपलं पण सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, आपल्याला काही बदलायची गरज नाही. मग आपली प्रगती होत नाही आपली. मग भक्तांचा संघ हा अत्यंत गरजेचा आहे, महत्वाचा आहे. साधू संघाशिवाय काही होतच नाही. परंतु साधू कोण असतो हे आपण शिकलं पाहिजे. मागच्याच आठवड्यामध्ये भागवतम मध्ये आपण भगवान कपिल देवांकडून हे शिकून घेतलं, साधू ऍक्च्युली कोण असतो. मागच्या आठवड्यातले हे 2 लेक्चर आहेत युट्यूबवरती, तुम्ही बघू शकता. साधू ऍक्च्युली कोण असतो कपिल देव सांगतात, आणि प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात साधू ऍक्च्युली कोण असतो. संघ करायचा आहे आपल्याला, परंतु थोडस हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. जे लोक दूर राहतात अशा भक्तांनी शक्य त्यावेळी मंदिरात दर्शनासाठी जाऊन तेथील भक्तांशी संपर्क ठेवावा. नसेल तर कोणत्याही संपर्क माध्यमातून भक्तांशी संपर्कात राहावे. कंसात इथे लिहिलेलं आहे, दूरध्वनी म्हणजे फोन, मोबाईल, ईमेल. आता हे पुस्तक लिहिलं त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या, त्यामुळे व्हॉट्सॲप वगैरे याच्यामध्ये दिलेलं नाही. आजकाल बेस्ट आहे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्कात राहणे. पहिल्यांदा कधी लिहिलेलं आहे पुस्तक? फर्स्ट प्रिंटिंग 10,000 कॉपीज, नो डेट मेन्शन्ड. सोशल मीडिया आपण ज्याला म्हणतो, व्हॉट्सॲप, यूट्यूब, फेसबुक वगैरे, याच्या थ्रू आपण संपर्कात राहू शकतो. परंतु एक कॉशन, काळजी घ्यायची आपण. हे सगळं मायेचं तुम्हाला आकर्षित करण्यासाठी निर्माण केलेले हे सगळे टूल्स आहेत. याच्याकडे तुम्ही जर खेचला गेला तर ते साधू संघ राहायला बाजूला, आणि कधी आपण बॉलिवूडचे 10 सेकंदाचे व्हिडिओ बघायला लागलो आपल्यालाच कळणार नाही. माझं अगदी स्पष्ट मत आहे की इंस्टाग्राम अजिबात वापरू नका. तुमचा अकाउंट असेल तरी डिलीट करून टाका, पूर्णपणे डिलीट करून टाका. इंस्टाग्राम अजिबात म्हणजे अजिबात वापरू नका. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही वापरू नका, तुमच्या मुलांना तर अजिबात वापरायला देऊ. मार्क झकरबर्ग ज्याची ही कंपनी आहे, तो कित्येक आई वडिलांची माफी मागितलेली एक व्हिडिओ आहे ऍक्च्युली युट्यूब वरती. मी तुम्हाला पाहिजे तर फॉरवर्ड करतो. की हजारो यंग मुलांची लाईफ बर्बाद झालेत या इंस्टाग्राममुळे, आणि अजूनही होत आहेत. कंपनी म्हणते की आम्ही कंट्रोल करतोय, परंतु काही कंट्रोल करत नाही. भारताच्या बीजेपी वाल्यांनी टिकटॉक बंद केला, परंतु इंस्टाग्राम हे टिकटॉकचंच दुसरं व्हर्जन आहे. ऍक्च्युली टिकटॉक बंद करण्यामागे चायना विना काही नव्हतं. टिकटॉक बंद करण्यामागे फेसबुक होता.
त्यांना त्यांचं चालवायचं होतं, त्यामुळे त्यांनी सगळं मॅनेज केलेलं. एनिवे, आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाहीये. माझी विनंती आहे, इंस्टाग्राम तुम्ही पूर्ण बंद करून टाका, डिलीट करून टाका फोनमधून. ऍब्सोल्युटली काही गरजेचं नाही. तुम्हाला संपर्कात राहायचंच असेल भक्तांशी, व्हॉट्सॲप वापरा. व्हॉट्सॲप देखील जपून वापरा. फेसबुक देखील काही वापरायची गरज नाही. हे सगळे टाइम वेस्ट करायची काम आहेत. परंतु फेसबुक अजूनही थोडंफार आहे, लेवलमध्ये आहे. तुम्ही तिथे ज्यांना ज्यांना फॉलो करायचं ठरवून करू शकता. एक भक्त होते, असतील बघ कदाचित क्लासला आपल्या, त्यांचा माझा एकदा खूप अशी चर्चा झाली वादविवादात्मक, की इंस्टाग्राम पण चांगलं आहे, त्यांचं मत होतं. मी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो, मला माहिती आहे आम्ही ऑफिसमध्ये बसून कशा प्रकारे डिस्कशन करतो. इंस्टाग्राम पासून हे सुरू झालेलं आहे की तुम्हाला बघायचं नसेल तरी तुमच्या तोंडासमोर मारायचं. हे थोडंसं फेसबुकमध्ये कमी होतं, म्हणून ते बंद करायचं. परंतु हे काय आपण टाळू शकत नाही. बरेचसे भक्त खूप दूर दूर राहतात. ऍक्च्युली हे असं राहिलं नसलं पाहिजे, परंतु आपण ही अजून नवीन आहोत. जोपर्यंत आपण आपली श्रद्धा दृढ होत नाही तोपर्यंत आपण एकमेकांच्या जवळ राहायचा वगैरे विचार करू शकणार नाही. तोपर्यंत काही का असे ना, ही टेक्नॉलॉजीची मदत आपण घेतली पाहिजे. युट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून आपण श्रवण केलं पाहिजे, संग केला पाहिजे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून संपर्कात राहिलं पाहिजे. श्रील प्रभुपादांच्या ग्रंथाचे वाचन करणे आणि त्यांच्या आंदोलनाची सेवा करणे, यामुळे साधकाला त्यांच्या सहवासाचा आशीर्वाद मिळतो आणि श्रील प्रभुपाद हे नेहमीच त्यांच्या प्रेमळ अनुयायांसमवेत असतात. म्हणूनच इस्कॉन मध्ये असलेल्या अनुयायांच्या संघाचा देखील लाभ घ्यावा, हे सर्वांनी ध्यानात ठेवावे. प्रभुपादांचा संघ देखील आपल्याला असाच घ्यायचा आहे. जसा भक्तांचा संघ तसाच प्रभुपादांचा संघ. प्रभुपाद हे काही गेलेले नाही आहेत. प्रभुपाद जेव्हा या पृथ्वी तलावरती होते तेव्हा देखील ते आपल्या शिष्यांना सांगायचे की माझी पुस्तकं वाचणे म्हणजे माझा संघ आहे. माझ्या पुस्तकांमध्ये मी तुम्हाला वैयक्तिक उपदेश दिलेले आहेत. कालच मी वाचत होतो एका ठिकाणी, पर्सनल इन्स्ट्रक्शन आहेत. त्यामुळे जो कोणी प्रभुपादांचे ग्रंथ सिरियसली वाचतो, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये वाचतो, त्याचं श्रवण करतो, तो प्रभुपादांची डायरेक्टली संघ करत असतो. आणि जेव्हा आपण प्रभुपादांची सेवा करायला लागतो तेव्हा तर 100% आपण प्रभुपादांचा संघ करतो. इथे महाराजांनी कंसामध्ये लिहिलेलं आहे, विशेषतः ग्रंथाचे वितरण करणे. यस, ग्रंथ वितरण करणे हे प्रभुपादांच्या चळवळीचा एक प्रमुख अंग आहे. परंतु त्या ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे तसं वागणे देखील तेवढंच महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पहिलं म्हणून प्रभुपाद नेहमी सांगायचे, तुम्ही रोज 3 तास वाचन केलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे, मग पुस्तक वितरणाला गेलं पाहिजे. बऱ्याच भक्तांना प्रभुपादांनी थांबवलं, जाऊ नका, तुम्हाला जोपर्यंत वाचन होत नाही तोपर्यंत तुम्ही पुस्तक वितरणाला जाऊ नका. आता आपण पुस्तक वितरणाला जातो, त्यात पण किती पुस्तक वितरण केले याचा स्कोर आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो. आपण स्वतः कधी वाचत नाही. आणि मला परवाच कोणीतरी सांगत होतं, या पुस्तक वितरणामध्ये देखील इतका भ्रष्टाचार सुरू झालेला आहे. आता एकच भागवतमचा सेट 10 जणांना विकला जातो, कारण तो समोरचा म्हणतो हे घ्या 5000 रुपये, मी सेट घेऊन काय करू, आमच्या घरात तर कोणी वाचणार नाही. ते फोटो काढलं जातं, परत दुसऱ्याला तेच सेट दिलं जातं, कारण सकाळी आपला स्कोर वाढवणे महत्वाचं आहे, त्याच्यासाठी नाही करायचं. प्रभुपादांच्या या चळवळीमध्ये प्रभुपादांचे ग्रंथ आपण वाचायचे आहेत आणि ते उपदेश घेऊन त्याप्रमाणे वागायचं आहे. त्याप्रमाणे वागणे म्हणजेच प्रभुपादांच्या या चळवळीमध्ये प्रभुपादांची सेवा करणे. जेव्हा आपण प्रभुपादांची सेवा करायला लागतो तेव्हा प्रभुपादांचा संघ मिळतो आपल्याला. इतकाच पॉवरफुल. हे देखील लक्षात ठेवा. आपल्या शेजारील काही अनोळखी लोकांना कृष्ण भावनेमध्ये आवड आहे याची कल्पनाही आपल्याला नसते. अशांना स्थानिक इस्कॉन केंद्रातील भक्त जर ओळखत असतील, त्यांच्याद्वारा जर अशा लोकांशी तुमचा संपर्क झाला तर कीर्तन, प्रवचन आदी सत्संगाचे कार्यक्रम तुम्ही आयोजित करावेत. आपल्या सभोवताली राहणाऱ्या विभागामध्ये श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांचे वितरण
जर आपण करू शकलो तर कृष्ण भावनेत रुची असणाऱ्या कित्येक लोकांना आपण निश्चित भेटू. यदा कदाचित भक्तांचा संघ त्यांना लाभला नसेल तर आपण बाहेर पडावे आणि अशा भक्तांना शोधून काढावे. तर हा दुसरा मुद्दा जो मी सुरुवातीला सांगत होतो की पहिल्यांदा आपण शिकायचं आहे संघ कसा घ्यायचा, नंतर आपण दुसऱ्याला संघ द्यायचा, संघ देणे. आणि हे संघ द्यायला जेव्हा आपण जातो तेव्हा आपण घ्यायचा नाही संघ, तेवढं आपण स्ट्रॉंग झालं पाहिजे. नाहीतर बोलत बोलत त्याचे 4 विचार घेऊन यायचे. आपण नेहमी दृढ भावनेने, एकात्म बुद्धीने, व्यवसायात्मिका बुद्धीने प्रचाराला गेलं पाहिजे. दुसऱ्याकडून आपल्याला काही शिकायचं नाही आहे, आपलं त्यांना ज्ञान देऊन यायचंय. त्याच्यासाठी थोडंसं सक्षम पण व्हावं लागेल. त्याच्या या काही पद्धती आहेत. पुस्तक वितरणाला जाणे, शेजार पाजारच्या लोकांशी बोलणे, त्यांना जर इंटरेस्ट असेल तर त्यांच्यासाठी भजन कीर्तन आपल्या घरी आयोजित करणे. प्रेमाचा संबंध असतो, प्रेमाचा आदान प्रदान असतो. जसं मी सुरुवातीला म्हणालो, शेवटी लोक तुमच्याकडे येणार तुमचा स्वभाव, तुमचं हृदय स्वच्छ झालेलं बघूनच. या सगळ्या एक्सटर्नल गोष्टी आहेत. परंतु त्या स्वच्छ हृदयाचा फायदा आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये करून घ्यायचंय. वैदिक परंपरेनुसार स्वतःच्या घरी येण्याचे आमंत्रण संन्यासी, साधू आणि ब्राह्मणांना गृहस्थाश्रमी भक्त देतात. त्यांना भरपूर प्रसाद अर्पण करतात, त्यांच्याकडे जिज्ञासा करून श्रवण करतात, त्यांच्या संगतीत हरे कृष्ण कीर्तन करतात आणि त्यांची सेवा करून सर्व प्रकारे त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. हा साधू संघाचा प्रकार आहे, सर्वांना आनंद व लाभ देणारा आहे. हे ओरिजिनल इंग्लिश पुस्तकात आहे की नाही माहिती नाही, परंतु इथे कंसामध्ये लिहिलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग येई सदा, गुणी गायीना आवडी, हीच माझी सर्व गोडी. आणि ऍक्च्युली ही पद्धती अजूनही आहे भारतामध्ये. हे प्रभुपादांना हे पाश्चात्य देशामध्ये शिकवायला खूप कठीण गेलं, परंतु भारतामध्ये अजून ही पद्धती आहे. साधू लोकांना घरी बोलवलं जातं, त्यांना प्रसाद दिला जातो. आणि हे घरी दुर्दैवाने याच्यात एवढाच फरक झालाय की आजकाल साधू लोकांना घरी बोलवलं जातं आशीर्वादासाठी, 4 शब्द ऐकण्यासाठी नाही. माझ्या घराला, माझ्या बिझनेसला पाय लागला तुमचा, हात लागला तुमचा, आशीर्वाद मिळावा ही अपेक्षेने. ती पण एक प्रकारची सुकृतीच आहे, त्याला काही वाईट म्हणता येत नाही. निदान साधू संघाची आपल्याला इच्छा तरी होते. परंतु जो सिरियस आहे भक्त, त्याने अशा आपल्या शुद्ध भक्तांना, वरिष्ठ भक्तांना, ज्यांचं आपल्याला वाटतं की आपण यांचा संघ घेऊ शकतो, हे सिरियसली शास्त्राप्रमाणे हे करतात. जसं मगाशी महाराज म्हणाले, गंभीर असणाऱ्या भक्तांचा संघ कर. एक प्रकार हा पण असतो की त्यांना आपल्या घरी बोलवणे, प्रसाद अर्पण करणे, त्यांच्याकडून श्रवण करणे. आणि याच्यामध्ये भक्तीचा प्रसार पण होतो. त्यांना आपण जेव्हा घरी बोलवतो तेव्हा आजूबाजूच्या 4 लोकांना पण आपण बोलवू शकतो कीर्तनाला, प्रवचनाला. हे देखील करणे. आणि हे बऱ्याच घरामध्ये पूर्वी केलं जायचं, आजकाल याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, पण तो अजूनही होतं ऍक्च्युली, नाही असं नाही. अजूनही बरेच लोक साधूंना घरी बोलवतात. साधू घरी येणे हे चांगली गोष्ट मानली जाते गृहस्थांच्या घरी. साधू संघ येती, काय ते येती दारी, तोची दिवाळी दसरा म्हटलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये सत्वगुणामध्ये होते सगळे, किंवा सुकृती होती, त्यांना हे आवडायचं. आजकाल आपण आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे इतके पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेलेलो आहोत की आपल्याला हे सगळं बोगस वाटतं, टाइमपास वाटतं. दुसरं एक कारण आहे हे सगळं बोगस टाइमपास वाटायचं ते म्हणजे साधू पण आजकाल सगळे ढोंगी झालेले आहेत. येतात घरी, पहिला विषय काढतात तो म्हणजे डोनेशनचा. दुर्दैवी आहे हे, ऍक्च्युली परिस्थितीच तशी झालेली आहे दुर्दैवाने. मला परवा एक प्रभूजी म्हणाले, तुमच्या सत्संगाला जायचंच मी बंद केलेलं आहे. म्हटलं काय झालं प्रभूजी?
अहो काय उठ बसले, आल्या गेल्या घरला येतात, कुठे पण भेटलं नुसतं डोनेशन शिवाय दुसरं काही बोलतच नाही. हे थोडस आपण टाळलं पाहिजे. आपण हे करून शिल प्रभुपादांचं नाव खराब करतोय ऍक्च्युली. प्रभुपादांच्या बघा कुठल्याही लेक्चरमध्ये, कुठल्याही संभाषणांमध्ये एकच तळमळ असायची की हे ज्ञान कसं पोहोचेल लोकांपर्यंत. परंतु एवढं पण हे करू नका. अजूनही आहेत बरेचसे साधू लोक आहेत, बरेचसे शुद्ध लोक आहेत, त्यांना आपण घरी बोलवलं पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे. ह्या सगळं करण्याच्या मागे उद्देश हा असतो की ते भगवंतांची सेवा करत आहेत, त्यांची आपण काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करावी. नसेल तर साधू त्याला म्हटलंच जात नाही, तो भगवंतांची सेवा करत नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं की कपिल देव साधू कोणाला म्हणतात हे थोडंसं ऐका तुम्ही, उद्या परवा वेळ मिळाल तर. हा साधू संघाचा सेक्शन होता. आणि त्याच्या पुढचा सेक्शन आहे 4 नियम पाळणे. तुमच्यापैकी जे नवीन भक्त आहेत त्यांच्यासाठी कदाचित हे 4 नियम नवीन असतील. हे थोडंसं डीप मध्ये जाऊन आपण 4 नियम कसे पाळायचे हे बघणार आहोत आज. जे बरेच दिवस आहेत भक्तीमध्ये 4 नियम पाळतात, त्यांच्यासाठी देखील आपण थोडंसं डीप मध्ये जाऊन याचा अभ्यास करणार आहोत आज आपण. आणि जे हे पाळत नाहीत त्यांना माझी विनंती आहे की आजपासून तुम्ही अशी प्रतिज्ञा करा की उद्यापासून तुम्ही हे पाळायला सुरुवात करणार. याची पहिली स्टेज असते निदान कृत्रिमरित्या का होईना हे पाळणे. आणि मग दुसरी स्टेज असते अगदी मनापासून हे सगळे नियम पाळणे. भक्ती वाचल्यानंतर मी सांगतो थोडस. भक्ती मार्गामध्ये पालन करावयाचे 4 नियम खालील प्रमाणे आहेत. नंबर 1, मांसाहार न करणे. मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण इत्यादी पदार्थ वर्ज्य. अभक्ष्य भक्षण नाही. नंबर 2, नशापान वर्ज्य आहे. नशा करणे. आणि याच्यामध्ये कंसात महाराजांनी लिहिलेलं आहे चहा, कॉफी देखील हे नशेमध्येच येतं. थोडस जादा आहे, परंतु हे समजावून घ्या, याचं महत्व समजावून घ्या, म्हणजे तुम्ही आपोआपच सोडाल. चहा, कॉफी, चॉकलेट. चहा कॉफीचा जसा इफेक्ट होतो शरीरावरती तसा सेम टू सेम इफेक्ट चॉकलेटचा होत असतो. कोको पावडर, चॉकलेट, कोको पावडर, मशरूम, या गोष्टी बंद करायच्या. मांसाहार करणे बंद करायचं, नशापान करणे बंद करायचं. मग नशापान मध्ये हे बाकीचे तर आपल्याला माहितीच आहे, तंबाखू, गुटखा, सिगरेट, बिडी, दारू, गांजा, हेरोईन वगैरे वगैरे वगैरे. नंबर 3, जुगार न खेळणे. जुगार वर्ज्य आहे. हे आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. जुगार म्हणजे आपल्याला फक्त माहिती आहे की पत्ते खेळणे किंवा कुठेतरी असं जुगार लावणे, मटका, काय म्हणतात त्याला, कल्याण, आय डोंट नो, आय फॉरगॉट. आजकाल ते बंद झाले. काय म्हणतात त्याला? तुला माहिती नाही? परंतु एक मी त्याच्या मागचं कारण सांगताना मी समजावून सांगतो. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हा देखील एक प्रकारचा जुगार आहे. बरेच भक्तांना वाटतं की ते नाही आहे, परंतु येस. प्रभुपाद याची व्याख्या सांगतात, जिथे जिथे स्पेक्युलेशन आलं. स्पेक्युलेशन म्हणजे काय? जो रिझल्ट जो असतो तो चान्स वरती अवलंबून असतो, ते सगळं जुगार असतं. मी सांगतो आज. याच्या मागचं तत्वज्ञान असतं ते म्हणजे सत्य. त्यामुळे जिथे जिथे आपण खोटं बोलतो ते देखील जुगार असतं. आपल्या मित्राला, आपल्या बायकोला, आपल्याला नवऱ्याला एखादी जरी गोष्ट आपण लपवली किंवा खोटी सांगली तो देखील जुगार असतो. त्या लेवलला आपण चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर. पहिल्यांदा हे 4 आहेत अशी पाळायला सुरुवात करा. मांसाहार न करणे, नशापान न करणे, जुगार न खेळणे, आणि नंबर 4, व्यभिचार न करणे. व्यभिचारचा अर्थ असतो अवैध स्त्री पुरुष संग न करणे.
परपुरुषांचा संग न करणे, परस्त्रीचा संग न करणे. वरील 4 प्रकारची पापकृत्ये हे पापमय जीवनाचे आधारस्तंभ आहेत. त्यांचा त्याग केलाच पाहिजे. या पापमय कृत्यांमुळे दया, तप, सत्य व पावित्र्य किंवा शौच, शुचिता हे धर्माचे 4 आधारस्तंभ नष्ट होतात. एखादी व्यक्ती दयाळू, तपस्वी, सत्यवादी किंवा पवित्र नसेल तर ती आध्यात्मिक जीवनात प्रगती कशी काय करू शकेल? त्यासाठी प्रत्येक भक्ताने तसेच प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीने वरील नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. या नियमांचे पालन झालेच पाहिजे. बिफोर गोइंग इन डिटेल मध्ये जाण्यापूर्वी जनरली आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं, भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत स्पष्टपणे सांगतात की जोपर्यंत आपण पाप कर्म करत राहणार तोपर्यंत आपण त्या पाप कर्माचं फळ भोगणार, आणि ते वाईट असतं. पुण्यकर्माचं फळ पण आपल्याला या जगामध्ये अडकून ठेवतं, परंतु पाप कर्माचं फळ नुसतंच अडकून ठेवत नाही या जगामध्ये, ते आपल्याला दुःख पण देतं, दंड पण देतं. म्हणून पहिली स्टेज भगवंत सांगतात पाप कर्म बंद करणे. पुण्य चालू ठेवा परंतु पाप बंद करा. आणि मग दुसरी स्टेज पुण्य पण बंद करून फक्त भगवंतांसाठी कार्य करणे. पुण्याचा अर्थ असतो सुखासाठी काहीतरी चांगली गोष्ट करणे, ते पण आपल्याला अडकून ठेवतं. आता हे सगळं डिटेल आपण भगवद्गीतेमध्ये वाचणार आहोत, परंतु आता इतकाच मुद्दा लक्षात ठेवायचा की पाप कर्म बंद केल्याशिवाय कुणीही धार्मिक होऊ शकत नाही, कुणीही अध्यात्मामध्ये प्रगती करू शकत नाही, कुणीही स्वतःला नैतिक म्हणून पण समाजामध्ये सांगू शकत नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता पाप कर्म म्हणजे काय? ज्याला आपण जनरली रोज पाप म्हणतो ते कदाचित एकासाठी पाप असतात, दुसऱ्यासाठी नसतात. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ऍक्च्युली. फॉर एक्झाम्पल प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात, चाकूने पोट फाडणे हे जर चोराने केलं किंवा मर्डररने केलं तर ते पाप असतं, परंतु डॉक्टरने केलं तर ते पुण्य असतं. घर फोडणे हे पाप असतं, परंतु घराला आग लागलेली असेल आणि कुणाला तरी वाचवायचं असेल तर तेच काम पुण्याचं होतं. सैनिक हा युद्धामध्ये देशाच्या बाउंड्रीवरती जाऊन हजारो लोकांना मारतो, ते सगळं पुण्यकर्म होतं. परंतु तेच जर तो घरी येऊन स्वतःच्या वादविवादातून शेजाऱ्याला मारला तर ते पाप कर्म होतं. तर हे थोडस, हे सगळे पाप पुण्य जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये म्हणतो ते असूही शकतात, नसूही शकतात, ते आपल्या भावनेवरती अवलंबून असतं. परंतु शास्त्र असं सांगतं की हे जे 4 गोष्टी आहेत, मांसाहार करणे, नशा करणे, जुगार खेळणे आणि व्यभिचार करणे, या ज्या 4 गोष्टी आहेत या मात्र सगळ्यांसाठी पापच असतात. एकासाठी असतं आणि एकासाठी नसतं असं कधीच होत नाही. दिस इज लाईक स्टँडर्ड. अलग लक्षात. बाकीच्या गोष्टी एकासाठी असू शकतात, एकासाठी नसू शकतात, परंतु या 4 गोष्टी मात्र सर्वांसाठी पाप असतात. आणि म्हणून या 4 गोष्टींना धर्माचा आधारस्तंभ म्हटलेला आहे, त्याच्यावरती धर्म राहिलेला आहे. जनरली शास्त्रामध्ये धर्म कोणाला म्हटलं जातं? बैलाला म्हटलं जातं, गाईला नाही, बैलाला. बैल वाचला तर आपला धर्म वाचणार. आणि बैलाची ही जी 4 पाय आहेत, या 4 पायांना हे 4 आधारस्तंभ म्हटले जातात. कोणकोणते? दया, तप, सत्य आणि शौच. हे 4 धर्माचे स्तंभ या 4 नियमांशी डायरेक्टली कनेक्टेड आहेत. जेव्हा आपण मांसाहार करतो तेव्हा आपल्या मनामध्ये दया नसते, ती दया पुन्हा उत्पन्न व्हावी आणि तिचं आपण दृढ दयेमध्ये त्याचं रूपांतर करावं, करुणेमध्ये रूपांतर करावं, म्हणून मांसाहार बंद करणे हे सगळ्यांसाठी अनिवार्य आहे, आवश्यक आहे. जेव्हा आपण नशा करतो तेव्हा आपला तप नष्ट होतो. तप किंवा तपस्या हे समजावून घ्यायला खूप सोपं आहे. तप किंवा तपस्येचा का अर्थ काय असतो? मनाचा कंट्रोल. आणि नशेचं काम असतं मनाचा कंट्रोल बिघडवणे.
आणि म्हणूनच चहा कॉफी प्यायचं नाही आपल्याला. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो, चहा कॉफीचा आणि नशेचा काय संबंध. जी गोष्ट तुमच्या मनाचा कंट्रोल बिघडवते ती नशेची गोष्ट असते. बऱ्याचदा माझ्या तोंडून तुम्ही ऐकलेलं आहे, चपाती जरी तुम्हाला कंट्रोल होत नसेल ती पण नशाच आहे तुमच्यासाठी. दया, तप, नेक्स्ट सत्य. जेव्हा आपण जुगार खेळतो तेव्हा धर्माचा हा आधारस्तंभ सत्य नष्ट होत. आणि म्हणूनच मी म्हटलं की जेव्हा जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा तेव्हा आपण जुगार खेळत असतो. जुगार म्हणजे काय, पैसे लावणे, लागले तर डबल होऊन मिळतील, नाही लागले तर जाणार. बरोबर आहे ना. सत्याचं पण तसंच आहे. जेव्हा आपण आपल्या बायको बरोबर, आपल्या मित्रांबरोबर खोटं बोलतो तेव्हा आपण एक प्रकारचा जुगारच खेळत असतो. लागलं तर ठीक, आपली मैत्री टिकून राहणार. नाही लागलं, त्याला कळालं सत्य की मैत्री गेली, विश्वास गेला. नाही, एक प्रकारचा जुगारच असतो हा. त्यामुळे जिथे जिथे हे स्पेक्युलेशन येतं, जिथे जिथे हा प्रोबॅबिलिटी, चान्स असतो, ते सगळं जुगार असतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, श्रील प्रभुपाद म्हणतात की बँकेत डिपॉझिट म्हणून पैसे ठेवणे हे देखील जुगारच आहे. स्टॉक मार्केट जुगार नाही असं कोण म्हणते. स्टॉक मार्केट 100% जुगार आहे. तुमच्यापैकी जे जे कोणी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवत असतील, काही कुठल्याही प्रकारचं काम करत असतील, स्टॉक मार्केट ब्रोकर म्हणून काम करत असतील, तर ते तुम्ही हळूहळू बंद केलं पाहिजे, पूर्णपणे बंद केलं पाहिजे. इट्स व्हेरी बॅड. आणि त्याचे प्रॅक्टिकली रिपरकशन्स पण आपण रोजच्या जीवनामध्ये बघतोच. ऍक्च्युली स्टॉक मार्केटमध्ये किती जणांचे जीवन उद्ध्वस्त झालेले, हो की नाही. काल का मागच्याच महिन्यामध्येच आम्ही वाचत होतो, प्रभुपादांचं एक वर्णाश्रमावरलं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, बँकेमध्ये पैसे ठेवणे हे देखील जुगार आहे. खरी इन्व्हेस्टमेंट असते जमीन, पुस्तकं आणि गाय. शास्त्राप्रमाणे आपण या 3 गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. गाय, पुस्तकं म्हणजे नॉलेजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, आणि जमिनीमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आणि या 3 गोष्टी कधीच विकायच्या नसतात. तर जुगार बंद केला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा जुगार असो तो बंद केला पाहिजे. बाय द वे, इन्शुरन्स हे देखील एक जुगारच असतं. उद्याच्या उद्या बंद करू नका हे सगळं, पण तू लक्षात ठेवा, या जीवनामध्ये हे सगळे बंद करायचं आहे आपल्याला. इन्शुरन्स का जुगार असतं? इन्शुरन्स पण सेमच आहे. गाडीचा ऍक्सिडेंट झाला, इथं फक्त जुगार कंपनी खेळत असते, तुम्ही खेळत नसता. गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर आपल्याला पैसे द्यावे लागणार, नाही झाला तर पैसे आपले. सेम लाईफ इन्शुरन्स, सगळं सेम. मेडिकल इन्शुरन्स हे प्रकारच नव्हते भारतामध्ये, हे सगळे पाश्चात्य देशातून आलेत. अगदी 10-15 वर्षापूर्वी कोणाला माहिती नव्हतं इन्शुरन्स प्रकार काय असतो, मेडिकल इन्शुरन्स. एवढी मोठी आपली LIC कंपनी एवढी मोठी आहे, जे टर्म इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स कित्येक वर्षापासून करतायत. त्यांनी कधी मेडिकल इन्शुरन्स आणला नाही भारतामध्ये. पण तू जसं लोक अमेरिकेत जायला लागले तसे हे फॅड शिकून आले मेडिकल इन्शुरन्स. मेडिकल इन्शुरन्समुळे खूप नुकसान होणार आहे आपलं. जे डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला 10-15 रुपयामध्ये इलाज होत होता, तो इथून पुढे तुम्हाला 1000 रुपये लागणार. भले मग ते काही कंपनी देईल, आपल्याला वाटतं इन्शुरन्स कंपनी देते, परंतु हा सगळा जुगारच असतो. आणि नंबर 4, चौथा स्तंभ असतो तो म्हणजे शौच. शौच म्हणजे शुचिता, क्लेनलीनेस, पवित्रता. आणि ही पवित्रता मनाची, शरीराची, सगळ्याची नष्ट होते जेव्हा आपण अवैध लैंगिक संबंध ठेवतो. लग्नाच्या व्यतिरिक्त परस्त्रीशी, परपुरुषाशी संबंध ठेवतो, ज्याला व्यभिचार म्हटलं जातं आपल्या समाजामध्ये. या 4 गोष्टी आपण पूर्णपणे टाळल्या पाहिजेत, आणि हे धर्माचे स्तंभ आहेत. या 4 गोष्टी करणे हे पाप सगळ्यांसाठी, ह्याच्यामध्ये कोणालाही वगळलेलं नाहीये. आता तुमच्यापैकी काही लोक 5, 10 वर्ष, 15 वर्ष ऑलरेडी हे 4 नियम पाळत आहेत, परंतु या 4 नियमांचा खरा अर्थ आपल्याला अजून कळालेला नाही. यस, मांसाहार आपण बंद केलाय. काही लोक जन्मापासूनच मांस खात नाहीत भारतामध्ये विशेष करून. परंतु याचा अर्थ असा नाही की ते ऑटोमॅटिकली दयाळू झाले.
धर्माचा हा जो दयास्तंभ मांसाहारामुळे बिघडतो, तो स्तंभ त्यांच्यामध्ये आहे असं नाही, कारण ते शेजाऱ्या पाजाऱ्याची कोणाशीच चांगलं वागत नाही, दयेने तर कधीच वागत नाही. तर खऱ्या अर्थाने हे 4 नियम आपण अगदी हृदय अंतःकरणापासून पाळायचे असतात. प्रत्येक जीवांप्रती दया उत्पन्न करणे, मन इंद्रिय कंट्रोल मध्ये ठेवणे, तप, सदैव सत्यता, सत्य बोलणे, सत्यता ठेवणे, सत्य, आणि कधीही व्यभिचार न करणे. आणि हे व्यभिचार म्हणजे शौच किंवा स्वच्छता ही आतून बाहेरून स्वच्छता असली पाहिजे. रोजचं 2-3 वेळा स्नान करणे, घर स्वच्छ ठेवणे, मंदिर स्वच्छ ठेवणे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर हे अगदी अंतःकरणापासून हे 4 नियम अगदी अंतःकरणापासून पाळण्याच्या लेवलपर्यंत आपण गेलं पाहिजे. प्रभुपाद एकदा म्हणतात की जेव्हा आपण परफेक्टली हे 4 नियम पाळायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली आणि बुद्धीची भांडणं सुरू होतात. कारण बाह्य स्वरूपामध्ये मांस खायचं बंद केलं, आपण नशा करायचं बंद केलं, जुगार खेळायचा बंद केला, व्यभिचार बंद केला. आता मन मात्र कंटिन्युअसली याच अनर्थामध्ये आहे. कोणाला याच्याबद्दल दयाच वाटत नाही, प्रत्येक इंद्रिय तृप्तीकडे आकर्षित होत आहे, अजून याची तपस्या भंगत झालेली आहे. हे कसं थांबवायचं? जेव्हा आपण हे बाह्य स्वरूपामध्ये हे 4 नियम पाळायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली स्ट्रगल सुरू होते. स्ट्रगलला काय म्हणतात? संघर्ष सुरू होतो. खऱ्या अर्थाने हे 4 नियम पाळायचं तेव्हा संघर्ष सुरू होतो, कारण मन तयार होत नाही, बुद्धी तयार होत नाही लवकर हे 4 नियम पाळायला. जीभ थांबलंय मांस खायचं, परंतु बुद्धीमध्ये अजून दया नाहीये, मनामध्ये अजून दया नाही. तर हे 4 नियम अगदी डीप मध्ये जाऊन आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचले पाहिजेत, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने धार्मिक होतो. हे हे जुन्या भक्तांनी लक्षात ठेवा, जुने नव्हे वरिष्ठ भक्तांनी लक्षात ठेवा. जुन्या म्हटल्यावर राग येईल कोणाकोणाला, वरिष्ठ म्हटलं पाहिजे. भक्तांसाठी मांस, मासे, अंडी यांचा आहार तर निषिद्ध आहेच, तसेच कांदा, लसूण सुद्धा वर्ज्य आहे. उत्पादक गृहांमध्ये निर्मित, हे पण लक्षात ठेवा, उत्पादक गृहांमध्ये म्हणजे हॉटेल्स, बेकरी, दुकान, या इथं जे शिजवलेलं किंवा बनवलेलं अन्न मिळतं ते देखील आपण खायचं नाही. ब्रेड, पाव, बिस्किट, अभक्तांद्वारे शिजवलेले इतर पदार्थ देखील भक्तांनी खाऊ नयेत, कारण त्याच्यामध्ये भाव उतरलेले असतात. जेव्हा अन्न शिजवलं जातं तेव्हा शिजवणाऱ्याचं, ते बनवणाऱ्याचे भाव त्याच्यामध्ये उतरलेले असतात. त्यामुळे आपण सदैव प्रसाद ग्रहण करणे हा एक नियम घालून घेतला पाहिजे आपण. किंवा जरी तुम्ही प्रसादाच्या लेवलला गेलेले नसाल, प्रसाद म्हणजे जो भगवंतांना भोग दाखवला जातो, नैवेद्य दाखवलं जातं, आणि मग भगवंतांचा प्रसाद म्हणून ते आपण घेतो. हे बऱ्याच घरांमध्ये सणासुदीला वगैरे करतात, सणाच्या दिवशी वगैरे करतात, परंतु भक्त रोजच करतात. एकही गोष्ट, एकही वस्तू भगवंतांना अर्पण केल्याशिवाय भक्त स्वीकार करत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, कुठलंही काही अन्न असो. तर या लेवलला कदाचित तुम्हाला जायला वेळ लागेल, कदाचित तुमच्या घरामध्ये तशी अवस्था अजून कोणी ऍक्सेप्ट करायला तयार होणार नाही, काही हरकत नाही. परंतु एक नियम तरी लक्षात घ्या की उद्यापासून बाहेरचं काही खाऊ नका. आणि हे आध्यात्मिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या तर डेंजरस आहेच, परंतु आजकाल मागच्या 5-10 वर्षामध्ये हे भौतिक दृष्ट्या पण डेंजरस झालेलं आहे. पूर्वीचे जे हॉटेल चालवणारे लोक होते ते प्रामाणिकपणे एक धंदा करायचा म्हणून करत होते. आजचा हॉटेल चालवणारा फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी करतो. त्यामध्ये खर्च कसा कमी करता येईल, प्रॉफिट कसं वाढवता येईल, एवढाच तो विचार करत असतो. चीप मधलं चीप सगळं घेऊन येतो, घाणेरडे काय वाटेल ते पदार्थ त्याच्यामध्ये घालतो. एक नियमच घालून घ्यायचा, बाहेरचं आपण काही खायचं नाही. काही लोक मग प्रभू म्हणतात, प्रभूजी गोविंदाज मधलं खायचं की नाही, ते पण बंद करा माझ्या मते तरी, कारण ते पण हे प्रॉफिट वाढवायलाच बसलेले आहेत, तुमच्यासाठी नाही आहे ते. रोज हे येतात ना, काय म्हणतात त्याला, प्रवासी, टुरिस्टला काय म्हणतात,
टुरिस्टच म्हणतात. त्यांच्यासाठी आहे ते, आपल्यासारख्या भक्तांसाठी नाही आहे. तिथे बरेच कॉम्प्रोमाइज केलं जातं. काही काही ठिकाणी तर भोग पण दाखवला जात नाही, त्यामुळे ते टाळलेलंच बरं. बेकरी मधलं तर अजिबात काही खायचं नाही. नियम घालून घ्या उद्यापासून, बेकरी मधलं अजिबात काही खायचं नाही. कितीही मनावरती कंट्रोल ठेवायचा. बेकरी आणि बकरी दोन्ही बंद करायचं. ब्रेड, पाव, बिस्किट. आता तुम्ही म्हणाल प्रभूजी मुलांना शिका, घरी बनवायला शिका. आजी हेच करायची, आईचं हेच काम होतं. आता तुमच्या घरामध्ये स्त्री पुरुष समानता असेल तर तुम्ही शिका, पुरुष शिका. मुलांचं स्वास्थ्य पण याच्यातच आहे. घरी बिस्किट बनवायला शिका. काही काही लोक बाहेरून बनवून आणतात. तिथं जर तुम्ही उभारून त्यांचं फक्त मशीन वापरणार असाल तर ठीक आहे, परंतु त्यांच्याकडे सगळं सामान घेऊन या आणि तुम्ही बनवून द्या, मग ते शेवटी त्याचा बाप तोच झाला. तसं पण नाही करायचं. मुळात हे बंदच करायचं. काय आपल्याला ह्या जिभेवरती तर कंट्रोल ठेवायचा आहे. तारमध्ये जीवा अति, रोज म्हणतो आपण. लोभ माया शुदुरमध्ये, इथूनच सगळी सुरुवात. या जिभेवर कंट्रोल ठेवला तर सगळ्यावर कंट्रोल ठेवायला येणार आहे. निवांत मध्ये जे आहे घरी ते खावा. खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. खूप 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 महत्वाचं आहे. भक्तांना केवळ कृष्ण प्रसादच आवडतो. श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी बनवलेली आणि प्रेम व भक्तिभावाने त्यांना अर्पण केलेली व्यंजने श्रीकृष्णांनी चाखल्यानंतर त्यांचे उच्चिष्ट अन्न म्हणजे प्रसाद होय. दारू, गांजा तसेच इतर अनेक प्रकारची मादक द्रव्ये जसे तंबाखू, विडा, सुपारी, चहा, कॉफी, इतर कॅफिन युक्त पेये, कोका कोला तसेच चॉकलेट यासारखे कमी अधिक प्रमाणात नशा असलेले पदार्थ, अशा नशायुक्त पदार्थांचा देखील त्याग करावयास हवा. कोका कोला अजिबात प्यायचं नाही. डाएट वाला तर अजिबात प्यायचं नाही. काही लोक म्हणतात मी डाएट, त्याच्यामध्ये कॉफी असते, कॅफेन असतं ऍक्च्युली, त्यामुळे तुम्हाला ती तरतरी येते, बाकी काही नाही. प्रभुपादांचा स्पष्ट आदेश आहे. आणि हे शरीराला पण खूप चांगलं आहे. हे अध्यात्मच पाहिजे हे समजायला असं पण नाही आहे, लक्षात घ्या. लगेच तुम्ही विचार करायला लागलेला असाल प्रभूजी खूपच बंधन, नियम आणि बंधनं सांगायला. हे सगळं तुमच्या स्वास्थ्यासाठी पण चांगलं आहे. जरी तुम्ही अध्यात्मात उद्यापासून यायचं बंद केलं तरी कॉमन सेन्स आहे. सगळं बंद करा. जुगारासारखी इतर अनावश्यक कार्ये जसे टीव्ही पाहणे, सिनेमाला जाणे, खेळ, क्रिकेटची मॅच बघायला जाणे वगैरे, हे पण सगळं जुगारच आहे. भौतिक संगीत, बॉलिवूडचं संगीत विशेष करून भक्तांसाठी वर्ज्य आहे. लॉटरी हा देखील एक जुगारच आहे, हे जाणावे. स्टॉक मार्केट, लॉटरी हे सगळे जुगारच आहे. अगदी आम्ही देखील बॉलिवूडचे हे सगळे घाणेरडे गाणे ऐकत होतो, परंतु आज मला ते आठवल्यावरती आश्चर्याचा धक्का बसल्यासारखं होतं ऍक्च्युली, की अगदी आई वडिलांसमोर देखील आपण बॉलिवूडचे घाणेरडे गाणे ऐकत असतो, बघत असतो. हे कुठे नेऊन ठेवलंय आपल्या भारताला, नाही? थोडीशी लाज वाटली पाहिजे आपल्याला. काहीच वाटत नाही आपल्याला. पूर्वी मला आठवतंय दूरदर्शन एकच चॅनल होता, तर थोडंफार जे आक्षेपार्ह कंटेंट असायचं ते दूरदर्शनवाले रात्री वगैरे उशिरा लावायचे. आता कधीही तुम्ही कुठलंही चॅनल उघडा, धामळधिंगाच चालू असतो. आणि ठीक आहे, टीव्ही हा घरातला आपला प्रमुख माणूस झालेला आहे. बऱ्याच जणांच्या घरात जावा बघा, तुम्ही गेल्यावर टीव्ही लावतात. अरे जणू काय ते टीव्ही शिवाय आपण जगूच शकत नाही. आणि काय वाटेल ते चालू असतं, लहान मुलं बसून तेच बघत असतात, सगळं तेच चालू असतं. अमेझिंग, बघ नाही? थोडंफार आपल्याला याला अध्यात्माचे ज्ञान असणं पण गरजेचं नाही. आपण काय करतोय,
टीव्हीचं एक लक्षात येते, काही काही बरेचसे लोक कार मधून प्रवास करताना देखील असलेच घाणेरडी गाणी लावतात. ती आई मागे बसलेली असते, मुलं आपली शेजारी बसलेली असतात, लहान मुलं, तेच गाणे ऐकत असतो आपण, शीला की जवानी आणि हॉरिबल. या स्टेजला आपण आलो कसं हे मला कधी कधी आश्चर्य वाटते. निदान पाश्चात्य देशातली लोक हे एवढ्या त्या खालच्या पातळीला गेलेली नाहीत ऍक्च्युली, थोडस हे ठेवतात. आणि आपल्याला वाटतं ह्याचं कारण, मला कधी कधी असं विचार केल्यावर असं वाटतं की आपल्याला वाटतं की याचा आपल्यावरती काही संस्कार होणार नाही, परंतु हा सगळे संस्कार आपल्या मुलांवरती होत असतात. लहान लहान मुलांना आपण शूटिंगचे गेम खेळायला देतो. व्हॉट इज दिस? ज्या लहान वयामध्ये प्रत्येक जीवाप्रती प्रेम कसं उत्पन्न करायचं हे शिकवायचं आहे, त्या वयामध्ये आपण त्यांना शूटिंगचे गेम देतो, पबजी सारखे. याला काही अर्थच नाहीये, याच्या मागे लॉजिकच नाही, ऍक्च्युली तर्कच नाहीये याच्या मागे. हे सगळं ऐकल्यावरती, हे सगळं बघितल्यावरती एक गोष्ट मात्र पटते की कलियुग सुपर फास्ट स्पीडने चाललेलं आहे. तुम्हाला पटो ना पटो, हो की नाही? थोडस हे ध्यानात ठेवा. तुमच्यापैकी काही जण येतील आणि म्हणतील, प्रभूजी आज शेजारचे पाजारचे सगळे तेच करतात, आता आम्ही करणार तरी काय? याच्यासाठी संघ सोडायचा असतो, संघ धरायचा असतो. पण तो हळूहळू प्रयत्न तरी करा. तुमच्या मुलांचं भवितव्य याच्यावरती अवलंबून आहे. आणि त्यातच हे टिकटॉक आणि इंस्टाग्रामची भर पडली की मग तुमच्या मुलांना कोणीच वाचवू शकत नाही. कृष्ण भावनाभवित मुलांना जन्म देण्याच्या उद्देशाने असलेल्या वैवाहिक जीवनातील संबंधाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध अवैध आहेत, ते पाप आहे. विवाह बाह्य संबंध आध्यात्मिक जीवनासाठी व उन्नतीसाठी बाधक असल्याने त्यांचा विचार देखील करू नये. गर्भपात, कृत्रिम गर्भनिरोध पद्धती आणि गर्भपाताला संमती या क्रिया अनैसर्गिक तर आहेतच, त्याचबरोबर ती घोर पापमय कर्मे आहेत. या भौतिक जगामध्ये हे इंद्रिय सुखच सगळ्यात मोठं मानलं जातं आणि त्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊन काहीही करतो. टीव्हीवरती रोज आपण पाहतो, रिसेंटली जी कलकत्त्याला केस झाली तुम्ही सर्वांनी ऐकली. परंतु ती केस आणि तुमच्या घरातले तुमच्या भावानी गर्भपात केलेली केस याच्यामध्ये काही फरक नाहीये, हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल ते खूप निर्घृण हत्या झालेलं काम आहे आणि आपण करतोय ते साजूक तुपातलं करतोय. मुळात हे केलंच नसलं पाहिजे. ऍक्च्युली भगवंतांनी हा मनुष्य प्राणी हा एकच प्राणी असा आहे जो हे गर्भनिरोधक गोष्टी वगैरे वापरतो, दुसरा कुठलाही प्राणी वापरत नाही. आणि याचं मेन कारण हे आहे की मनुष्याला माहिती आहे की मनुष्याच्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला 20 वर्ष सांभाळावं लागतं. बाकी कुठल्याच प्राण्याला 20 वर्ष, 8 दिवस सांभाळावं लागतं जास्तीत जास्त दुसऱ्या प्राण्यांमध्ये. आणि ही जबाबदारी आपल्याला नको आहे. आणि ही जबाबदारी टाळून त्या आनंद कसा घेता येईल म्हणून $1 बिलियन इंडस्ट्री उभी केली आपण. त्याला आपण गर्भनिरोधक वस्तूंची इंडस्ट्री म्हणतो. घोर पाप आहे ऍक्च्युली, घोर घोर पाप आहे. एव्हरीथिंग, कसल्याही प्रकारचा असू दे, मग ते कोणत्याही प्रकारचा असू दे. त्याच्यामध्ये ऑपरेशन पण आलं, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ते देखील पाप आहे. आणि गर्भपात करणे हा तर खूप मोठा पाप, एक खूनच आहे ऍक्च्युली, हत्याच आहे. ऍक्च्युली त्याला गर्भपात म्हटलंच नसलं पाहिजे, गर्भ हत्याच म्हटलं पाहिजे, भ्रूण हत्या म्हटलं पाहिजे. भ्रूण हत्याच आहे ती ऍक्च्युली. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की माझ्या जीवनामध्ये जवळजवळ माझ्या जवळच्या 4-5 मित्रांनी मला येऊन सांगितले त्यांनी केलंय म्हणून. इतक्या खालच्या, आपण हे इतकं कॉमन झालेलं आहे, लाजच वाटत नाही आपल्याला. आपल्याला असं वाटतच नाही की आपण खुनी आहोत. किती पापाच्या किती खालच्या थराला गेलेलो आहे आपण बघा. व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून हे 4 नियम अत्यंत महत्वाचे आहेत. घोर पापमय कर्मे आहेत, हे लिहितात. हस्तमैथुन हा देखील एक प्रकारचा अवैध लैंगिक संबंधच आहे,
कारण यामुळे अत्यावश्यक व मौल्यवान वीर्याचा नाश होतो, तसेच भावना देखील दूषित होते. याच महाराजांनी, परमपूज्य भक्ती विकास महाराजांनी आणखीन एक छोटस असं पुस्तक लिहिलेलं आहे, ते प्रत्येक ब्रह्मचारीने वाचलं पाहिजे. काय नाव आहे त्या पुस्तकाचं? ब्रह्मचारी इन कृष्ण कॉन्शियसनेस. मराठीमध्ये पण आहे बहुतेक, हिंदीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. ब्रह्मचारींनी कसं राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. आधुनिक तथाकथित सुधारित प्रगत संस्कृती देखील कामजीवनाला अवास्तव महत्व देत आहे. म्हणूनच टिकटॉक, इंस्टाग्राम बंद करायचं आपल्याला. त्यामुळे आध्यात्मिक जीवन प्रामाणिक गंभीरपणे स्वीकारण्याऐवजी त्यातून मुक्त होणे कठीण जात आहे. या समस्या सोडवण्यासाठी विश्वासू कृष्ण भक्तांशी मोकळ्या मनाने हितगुज करणे आणि कृष्ण भावनेतील ब्रह्मचर्य जीवन, ते दिलेलं आहे, कृष्ण भावनेतील ब्रह्मचर्य जीवन हे पुस्तक याच लेखकांनी लिहिलेलं आहे आणि भक्ती वेदांत बुक ट्रस्टने प्रकाशित केले आहे. या ग्रंथाचे अध्ययन करणे हा त्यावरील उपाय आहे. यस, या ज्या गोष्टी आहेत, लैंगिक संबंध म्हणा किंवा अगदी नशा म्हणा किंवा एकदम क्षुल्लक गोष्ट धरा, चहा कॉफीची सवय, ही सवय आहे, वाईट सवय आहे, हे पहिल्यांदा आपण मान्य केलं पाहिजे. मग आपले जे विश्वासू भक्त आहेत, ज्यांचा आपण संघ घेतो किंवा मार्गदर्शन घेतो, यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे याच्यावरती की हे कसं बंद करता येईल. आणि ते जे उपाय सांगतील त्या उपायांवरती कार्य केलं पाहिजे, ऍक्शन घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे, कारण हे बंद करायचंय. हे बंद केल्याशिवाय पुढचं काहीच होत नाही. लक्षात ठेवा, हे 4 नियम अत्यंत महत्वाचे आहेत. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? येस. काल तुम्ही म्हटलं की पुस्तक वाचायच्या आधी मंगलाचरण म्हटलं पाहिजे. काल तुम्ही म्हटला की पुस्तक वाचायच्या आधी मंगलाचरण म्हटलं पाहिजे. येस येस. सनातन गोस्वामींचे पुस्तक वाचताना त्यांचे प्रणाम म्हटलं. येस. शिवप्रभूंची लीलामृत वाचायसाठी काय? कोणतंही पुस्तक वाचताना मंगलाचरण म्हटलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण गुरूंना, रूप सनातन गोस्वामींना, सगळ्या गोप गोपींना, राधाराणी, श्रीकृष्ण यांना, सर्व वैष्णवांना, मग श्रील प्रभुपादांना प्रणाम करतो. त्यानंतर पंचतत्वला प्रणाम करून हरे कृष्ण महामंत्र म्हणून मग आपण ग्रंथ वाचायला सुरुवात करतो. हेच सगळं पुस्तक, कुठलंही ग्रंथ वाचताना हेच करायचं. ह्याच्यामध्ये आता जे हे सेम टू सेम भगवद्गीतेच्या सुरुवातीला दिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये श्रील प्रभुपादांचा प्रणाम मंत्र नाही, तो फक्त आपण ऍड करायचा कुठलाही ग्रंथ वाचताना. त्याच्यामध्ये प्रभुपादांचा प्रणाम मंत्र का दिलेला नाही आहे? कारण प्रभुपादांनी ते स्वतः लिहिलेलं आहे, ते स्वतःचा प्रणाम मंत्र कसा स्वतः देतील. तर वैष्णवांचा प्रणाम झाल्यानंतर जो नंतर पंचतत्व मंत्र आहे, त्याच्यामध्ये प्रभुपादांचा प्रणाम मंत्र आपण घालायचा. आणि हे मंगलाचरण आपण प्रत्येक ग्रंथ वाचण्यापूर्वी म्हणायचं. त्यामुळे प्रभुपादांची लीलामृत वाचताना देखील तेच म्हणायचं. प्रभुपादांचा मंत्र आलाच त्याच्यामध्ये. तुम्हाला जर असं विचारायचं असेल की प्रभुपादांची लीलामृत ही सत्स्वरूप दास गोस्वामींनी लिहिलेली आहे, त्यांचा प्रणाम मंत्र म्हणायचा का? नाही, काही गरज नाही. तो एक वेगळा विषय आहे, त्या म्हणजे डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु उत्तर एवढंच आहे, काही गरज नाही. येस. ओके. ऑनलाईन गुगल मीट वरती कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, घरी गणपती बसवला चालतं का? याचं स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे नाही.
कारण कुठल्याही देवी देवतांची पूजा आराधना करायची नाही, बंद करायची आहे हळूहळू आपल्याला. परंतु काही सामाजिक कौटुंबिक परिस्थितीमध्ये जर तुम्हाला करायला लागत असेल तर एवढं पण काही वाईट वाटून घेऊ नका. गणेशजी काय असुर नाही आहेत. हे बंद करण्याचं मेन कारण हे आहे की देवी देवतांची पूजा आराधना करून जे काही मिळतं आपल्याला ते सगळं भौतिक असतं आणि आपल्याला भक्ती करण्याचा आपला मेन उद्देश आहे भौतिक जगातून पूर्णपणे अनासक्त होणे. भगवंत हे एकमेव आराधनीय आहेत हा पूर्ण विश्वास मनामध्ये उत्पन्न केला पाहिजे, तो टिकवून ठेवला पाहिजे. याच्यामुळे देवी देवतांची कुठल्याही देवी देवतांचा अनादर होत नाही, कारण देवी देवता स्वतः भगवंतांचीच आराधना करत असतात. त्यामुळे तुम्ही केला तर त्यांना काही वाईट वाटणार नाही. कधी कधी त्यांना अहंकार येतो, जसं भगवान श्रीकृष्णांनी गोकुळमधल्या सगळ्या गोपींना सांगितलं की इंद्रदेवाची पूजा करू नका उद्यापासून. त्यामुळे इंद्रदेव चिडले. गोपींना पण थोडीशी भीती वाटत होती की इंद्रदेवांचा कोप झाला तर काय करायचं, परंतु भगवंतांनी ते मॅनेज केलं. भगवंतांनी दाखवून दिलं की माझ्या संरक्षणाखाली जो असतो त्याला कुठल्याही देवी देवतांच्या बद्दलची भीती बाळगायची काही गरज नाही. आणि देवी देवतांना कसं समजावून सांगायचं ती जबाबदारी भगवंतांची असते, आपण त्याच्याबद्दल काळजी करायची नाही. हे थोडंसं कठीण जातं महाराष्ट्रातल्या लोकांना विशेष करून, कारण आपल्या या बाजूच्या घरामध्ये गणेशजींची चाललेलं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आरती, मोदक, डेकोरेशन, गाणी वगैरे. या इकडच्या बाजूच्या घरात तेच चाललेलं असतं, समोरच्या घरात तेच चाललेलं असतं. आजकाल वरती फ्लॅटमध्ये खालती फ्लॅटमध्ये तेच चाललं असतं. आपण कन्फ्यूज होतो. आपण कन्फ्यूज होतो म्हणण्यापेक्षा लहान मुलं जास्त कन्फ्यूज होतात. लहान मुलांना एक प्रकारची ओढ असते. उत्सव, फेस्टिवल, सण म्हटलं की लहान मुलांना थोडासा जोश असतो. ऍक्च्युली लहान मुलांसाठीच सण उत्सव असतात, बाप्पा, गणपती बाप्पा वगैरे. त्यांना समजावून सांगणं खूप कठीण जातं, हो की नाही? त्यामुळे ठीक आहे, आपण शेजाऱ्यांच्या घरी गेलं पाहिजे, किंवा अगदीच वर्स्ट केस मध्ये तुमचे आई वडील ऐकत नसतील तर घरी पण ठेवा, काही हरकत नाही. परंतु यातून एक दिवस आपल्याला बाहेर पडायचं हे लक्षात ठेवा. याच्यावरती बेस्ट उपाय असतो भक्तांच्या संघामध्ये राहणे. जिथे आपल्या इकडचा शेजारी पण भक्त आहे, इकडचा शेजारी पण भक्त आहे, वरती पण भक्त राहतात, खाली पण भक्त राहतात, समोर पण भक्त राहतात. मग आपल्याला पिअर प्रेशर येत नाही. पण त्या अवस्थेला पोहोचेपर्यंत थोडंफार ऍडजस्टमेंट करायला लागत असेल तर करायला काही हरकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभुजी. यस प्रभुजी. प्रभुजी, श्री विठ्ठल रुक्मिणीची मग आता पूजा वगैरे सोडायला गेलं का काय? आता ती पूजा करतोय मी आता जवळजवळ 3 वर्ष जातात. विठ्ठल रुक्मिणीची मला काही कळालं नाही. विठ्ठल रुक्मिणीची म्हणजे आता इथं आमच्या इथं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आता मी पूजा करतो ना, माझी पुजारी म्हणून आहे. मग आता ती पूजा कसं काय करायचं, सोडायची का काय? का? विठ्ठल रुक्मिणी हे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी आहेत, ती का देवी देवता नाही आहेत. ती का सोडायची? देवी देवतांची पूजा आराधना बंद करायची आपल्याला नाही. म्हणजे आपली मध्ये फक्त श्री राधा आणि श्रीकृष्णांचं आहे. नाही 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 नाही, असं काही नाही आहे. विठ्ठल रुक्मिणी हे भगवंतांचेच अवतार आहेत, भगवंतच आहेत. प्रभुपादांनी याला मान्यता दिलेली आहे. जसं साऊथ मध्ये आपण गेलो तर बालाजी आहेत, साऊथ मध्ये बऱ्याच ठिकाणी योग नरसिंहदेव आहेत. हे सगळे भगवंतांचे रूप आहेत. भगवंतांच्या कुठल्याही रूपाची आराधना करायला पूर्णपणे काही प्रॉब्लेम नाही. हरे कृष्ण.
आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? जे जे लोक हे नवीन जॉईन झालेत आणि हे 4 नियम पाळत नाहीत, त्यांनी कृपा करून सिरियसली उद्यापासून पाळण्याचं वचन घ्या, प्रतिज्ञा करा. हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. तुम्हाला अजूनही याच्याबद्दल काही संशय असेल, शंका असेल तर ते त्याचं निरसन करून घ्या. परंतु हे 4 नियम पाळणे अत्यंत 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 गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. हरे कृष्ण. हे 4 नियम पाळायची सुरुवात केल्याशिवाय कुणीही कंठीमाळ घालायची नसते, हे लक्षात ठेवा. आणि जो कंठीमाळ घातलेला आहे त्याने हे 4 नियम अगदी काटेकोरपणे पाळले पाहिजे. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं होतं प्रभूजी मला. मला ज्यांना फक्त गुगल मीटची लिंक मिळाली आहे परंतु व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाहीत, त्यांनी एक मेसेज करा मला, किंवा कोणीही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणीही ऍड करू शकतं. तुम्हाला सगळ्यांना परवानगी आहे त्या ग्रुपमध्ये ऍड करायला. परंतु तुम्हाला ग्रुप माहिती नसेल, ग्रुपचा लिंक तुमच्याकडे नसेल तर मला एक मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो. माझा नंबर आहे 9960554490. 99 60 55 44 90. हरे कृष्ण प्रभूजी, नंतर सांगा. 99 60 55 44 90. हो प्रभूजी, ठीक आहे. अरे हरे कृष्ण. ज्या ज्या लोकांना प्रभुपाद वाणी रोज मिळत नाही त्यांनी पण एक मेसेज पाठवा, मी त्या ग्रुपमध्ये पण ऍड करतो. प्रभुपादांचे रोज उपदेश वाचत जावा, चांगला आहे. प्रभुपादच आपले गुरु आहेत मराठीमध्ये. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.